जे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे उद्योगपती झुकलेले असतात, उद्योग समूह झुकलेले असतात. हे जागतिक सत्य आहे. याचा निवडणुकीवर थेट परिणाम तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यात भ्रष्टाचाराचा काही स्पष्ट संदेश किंवा स्पष्ट पुरावा उपलब्ध होईल. कम्युनिस्ट पक्षांची पण उमेदवारी तिथे जाहीर झाल्यामुळे काँग्रेसची थोडी पंचायत झाली आहे आणि त्यामुळे राहुल गांधींसाठी आणखी एक मतदारसंघ शोधण्याची धावपळ सध्या चालू आहे. कर्नाटक मधलाही कोणताही मतदारसंघ राहुल गांधींसाठी सुद्धा सुरक्षित आहे असं सर्वे दाखवत नाहीत, असं काँग्रेसचा इंटरनल सर्वे सांगतो. इंडिया ब्लॉकमधनं नितीश कुमार बाहेर पडले. इंडिया ब्लॉकमधनं आता ममता बॅनर्जी वेगळ्या झालेल्या आहेत आणि आप जरी बरोबर असलं तरी ते कशा पद्धतीने जागा वाटप करतं हे अजून निश्चित झालेलं नाही. मागच्या 5 वर्षात ज्या ज्या खासदारांनी वाह्यात विधानं केली आणि पक्षाला अडचणीत आणलं त्यांनी यावेळी तिकीट दिलेलं नाही. द पॉलिटिक्स याच्या राष्ट्र महाराष्ट्र या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रशांत दीक्षित. आपण देशभरातल्या विविध राजकीय महत्वाच्या घटनांचा एक धावता आढावा या सिरीजमधनं घेत असतो. तसाच आत्ताही घेणार आहोत. मागचा आठवडा तसं बघितलं तर बऱ्याच घडामोडींचा ठरला आणि ही प्रत्येक घडामोड याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हेही बघणं आपल्याला सगळ्यांनाच औत्सुक्याचं ठरेल. सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आज दुपारी सर्वोच्च न्यायालयाने ह्याला स्टेट बँक ऑफ इंडियाला चांगली तंबी दिली आणि सांगितलं की निवडणूक इलेक्टोरल बॉन्ड ज्याला निवडणूक रोखे म्हणतात त्या रोख्यांची सगळी माहिती तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्शन कमिशनकडे निवडणूक आयोगाकडे सादर करा आणि निवडणूक आयोगाने शुक्रवारपर्यंत 15 तारखेपर्यंत ती माहिती सगळी आपल्या वेबसाईटवर टाकायची आहे असा आदेश, खणखणीत आदेश, स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि काही बाबत स्टेट बँकेला काही ताशेरे ओढलेत स्टेट बँकेवर किंवा त्यांना समज दिली आहे खरं म्हणाल तर. या बातमीची आता बरीच चर्चा होईल की यामुळे सरकार अडचणीत येईल का, यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर जाईल का, अशा अनेक चर्चांना लगेच उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या नजरेनुसार या घटनांकडे बघत आहे. पण यातली एक फक्त महत्वाची बाब म्हणजे या निकालाचं पूर्ण तपशीलवार विवेचन करण्याची ही जागा नव्हे, तेवढा अधिकारही माझा नाही. परंतु एक महत्वाची बाब जी लक्षात आणून द्यावीशी वाटते तुम्हा सगळ्या सुज्ञ श्रोत्यांना आणि वाचकांना की यामध्ये जो एक महत्वाचा अध्यारूत एक सर्व विरोधी पक्ष मांडतायत की यामुळे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हा आणि आधीचा निकाल कुठल्या उद्योगपतींनी किंवा कुठल्या उद्योग समूहाने कोणत्या पक्षाला किती पैसे दिले याची अचूक तपशीलवार माहिती या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आम्हाला मिळेल. ही जी अपेक्षा आहे ती कितपत पूर्ण होईल याबद्दल थोडीशी शंका इथे व्यक्त करावीशी वाटते. याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयाने आता एवढंच सांगितलंय की तुमचे डोनर्स म्हणजे दान इलेक्टोरल बॉन्ड घेणारे जे जे कोण आहेत त्यांची नावं द्या आणि ज्या पक्षांकडे ते पैसे गेलेले आहेत त्यांची नावं द्या. मात्र अमुक अमुक श व्यक्तीने अमुक अमुक य नावाच्या पक्षाला पैसे दिले या पद्धतीचं कोरोलेशन किंवा या पद्धतीचा संबंध दाखवणारा तपशील हा काही अद्याप सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला नाही असं निकालपत्र वाचल्यावर सकृत दर्शनी वाटतं. याच्यावर अनेक जण अन्य म्हणजे तपशीलवार विवेचन करतील. त्यामुळे 15 तारखेला एवढीच माहिती मिळणार आहे की अमुक अमुक उद्योग समूहांनी अमुक अमुक ट्रस्टनी जी जी काही नावं असतील त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले आणि अमुक अमुक पक्षांनी ते वटवले. परंतु त्या दोघांचा परस्पर संबंध आणि त्यातून ज्याला म्हणतात की एक ज्याला याच्या म्हणजे भांडवलशाहीतलं एक तत्व म्हणतात क्रोनिक कॅपिटलिझम म्हणजे हितसंबंध, हे सिद्ध होण्या इतका पुरावा आत्ताच्या शुक्रवारपर्यंत मिळेल असं वाटत नाही. ती एक लंबी प्रोसेस आहे, खूप काळ ती चालणारी आहे. कारण अमुक एक व्यक्तीने, ट्रस्टने, कंपनीने इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले आणि ते अमुक अमुक पक्षाला दिले. मग त्यानंतर त्या पक्षाने किंवा त्या सरकारने काही विशिष्ट निर्णय घेतले ज्याचा फायदा त्या कंपनीला झाला आणि त्यामुळे हे कदाचित दिसेल, दाखवता येईल. शुक्रवारी नाहीच दिसणार, ते पुढे मागेही दाखवता येईल. महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यामुळे देशाचं नुकसान झालं का
अशा व्यवहारामुळे आणि त्यात भ्रष्टाचार झालाय का? कारण निवडणुकीला मदत पक्षाला राजकीय पक्षाला मदत करणं हा काय भ्रष्टाचाराचा हे कारण होऊ शकत नाही. परंतु यामध्ये त्या कंपनीचा गैरवाजवी फायदा झाला, त्या पक्षाने गैरवाजवी फायदा करून दिला असं जर का सिद्ध करता आलं तर मात्र त्या पक्षाची अडचण होऊ शकते. परंतु हा तपशील मिळवणं हे खूप जिकिरीचं आहे. त्याच्यात कित्येक महिन्याचा कालखंड जाईल असं आत्ता तरी वाटतंय. त्यामुळे शुक्रवारी जरी इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांची नावं मिळाली आणि कोणत्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड गेले हे कळलं तरी त्यांचा परस्पर संबंध या व्यक्तीने या पक्षाला दिले म्हणून त्या व्यक्तीला किंवा त्या उद्योगपतीला अधिक फायदा झाला असं दाखवण्या इतका तपशील शुक्रवारपर्यंत मिळेल असं वाटत नाही. सांगायचा मुद्दा असा की त्यामुळेच या निकालाचा निवडणुकीवर थेट परिणाम होईल का याबद्दल शंका आहे. आणि या पद्धतीचं म्हणजे एक तर जनमत नेहमीच असं म्हणतं की सत्ताधारी जे असतात त्यांच्याकडे उद्योगपती झुकतात. याबद्दलचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे की आणीबाणी नंतर जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योग मंत्री होते आणि जॉर्ज फर्नांडिसांनी नंतर एकदा उद्योगपतींची बैठक झाली. तिथे सांगितलं की तुम्ही इंदिरा गांधींना आवाजवी मदत करत होतात आणि म्हणून आमचा तुमच्यावर राग आहे की तुम्ही इंदिरा गांधींना आउट ऑफ द वे जाऊन अनेक गोष्टीत मदत केली, कारण इंदिरा गांधी आधी पंतप्रधान होत्या. त्याच्यानंतर एका मोठ्या उद्योगपतीने एका निनावी पत्र हे जॉर्ज फर्नांडिसना लिहिलं आणि ते पत्र आपल्या म्हणजे उद्योगपतींच्या वर्तुळात सर्क्युलेट पण केलं. त्या निनावी पत्रातलं एक वाक्य महत्वाचं होतं. ते वाक्य असं की आम्ही कुठल्या व्यक्तीला मदत करत नाही, आम्ही कुठल्या पक्षाला मदत करत नाही, आम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीला मदत करतो. हे तुम्ही लक्षात घ्या. पंतप्रधान पद म्हणजे सत्ताधारी पद. तर सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीला आम्ही मदत करतो, उद्योगपती मदत करतात. ते पक्ष व्यक्ती निरपेक्ष ही मदत असते असं त्या उद्योगपतीला सांगायचं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड मधनं पैसे मिळाले, तसेच टीएमसीला तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये भरपूर मिळालेले आहेत. काँग्रेस क्रमांक 2 वर आहे. त्यामुळे जे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे उद्योगपती झुकलेले असतात, उद्योग समूह झुकलेले असतात. हे जागतिक सत्य आहे, हे पुराण कालापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे महाभारतापासून खरं म्हणाल तर ते चालत आलेलं आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर थेट परिणाम तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यात भ्रष्टाचाराचा काही स्पष्ट संदेश किंवा स्पष्ट पुरावा हा उपलब्ध होईल की या विशिष्ट उद्योगपतीला विशिष्ट राजकीय पक्षाने गैरवाजवी मदत केली आणि त्यामुळे देशाचं नुकसान झालं असं सिद्ध झालं तर मात्र त्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र तसं सिद्ध करण्या इतका पुरावा पुढच्या महिन्याभरात या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातनं येईल असं वाटत नाही. हा एक मुद्दा. दुसरं महत्वाची घटना घडली ती म्हणजे इलेक्शन कमिशनर गोयल त्यांनी अचानक राजीनामा दिला. आता निवडणूक इतकी तोंडावर आलेली असताना, उंबरठ्यावर आलेली असताना, निवडणूकच्या तारखा या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता असताना त्यांनी राजीनामा देणं हे सगळ्यांनाच आश्चर्य करणारं होतं. दुसरा भाग म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ताबडतोब तो मंजूर झाला. म्हणजे असं सांगितलं जातं की सरकारने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही दिसत नाही. राष्ट्रपती मुर्मू यांनी तो राजीनामा ऍक्सेप्ट केला आणि आता या आठवड्यात त्या नवीन इलेक्शन कमिशनर जे 2 इलेक्शन कमिशनर नेमायचे आहेत त्यांच्या संबंधी शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक होणार आहे. यातला इंटरेस्टिंग भाग असा की या घटनेवरनं विरोधी पक्षांची थोडी पंचायत झाली. पंचायत अशी की या गोयल यांची जी नेमणूक झाली त्या नेमणुकीवर विरोधी पक्षांनी प्रचंड आक्षेप घेतले होते आणि सर्वोच्च न्यायालयात त्याच्याबद्दल त्यासंबंधी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पणी केली होती की सरकारने ही नेमणूक घाईघाईत केलेली आहे, मात्र त्यांनी नेमणूक रद्द केलेली नव्हती. त्यामुळे गोयल हे मोदींनी आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला लोकसभा निवडणूक समोर ठेवून इलेक्शन कमिशनरच्या पदावर बसवलं, निवडणूक आयोगाच्या पदावर बसवलं असा प्रचार तेव्हा जोरदार झाला आणि त्यामुळे एकूण निवडणूक यंत्रणेबद्दल एक संशयाचं वातावरण झालं. आता या गोयल महाशयांनी राजीनामा दिलाय. आता विरोधी पक्षांना या राजीनाम्यातनं नेमकं कुठल्या पद्धतीने ही राजीनाम्याची घटना जनतेकडे घेऊन जायची हे कळत नाहीये.
म्हणजे तृणमूल काँग्रेसने असं म्हटलंय की पश्चिम बंगालमध्ये अधिक पोलीस फौजपाठा लावण्यातला गोयल यांचा विरोध होता आणि मात्र मुख्य निवडणूक आयुक्त होते ते मात्र अधिक फौजपाठा लावण्याच्या बाबत आग्रही होते. त्यामुळे नाराज होऊन गोयल यांनी राजीनामा दिला. काँग्रेसने आधी असं म्हटलं की गोयल कदाचित आता राजीनामा देऊन निवडणूक लढवतील की काय, कारण त्यांनी राजीनामा कशाबद्दल दिलाय हे अजून हे अजून कळलेलंच नाहीये. ना त्याबद्दल गोयल काही बोललेत, ना इलेक्शन कमिशन काही बोललंय, ना सरकारकडनं काही त्याबद्दल खुलासा झाला. यामुळे विरोधी पक्षांची आत्ता पंचायत आहे की गोयल यांना नेमकं कुठल्या ब्रॅकेटमध्ये बसवायचं. म्हणजे ते मोदींचे विरोधक म्हणून बसवायचं तर आपणच आधी त्यांना मोदी समर्थक ठरवलंय, आणि मोदी समर्थक म्हणून त्यांना बसवायचं तर ते अजून तरी त्यांनी काही निवडणूक लढवीन वगैरे असं म्हटलेलं नाही. आणि ऐन निवडणूक ते जर का समर्थक असतील तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदींना मदत करण्याच्या ऐवजी ते राजीनामा देऊन बाहेर का पडतील हाही एक प्रश्न उद्भवतो. पण हा विषय खूप चर्चेचा आणि काय म्हणतात एक ज्याला टेलिव्हिजन चॅनेलवरच्या चर्चेसाठी एक उत्तम विषय पुढच्या काळात होणार आहे. मात्र त्याचाही निवडणुकीवर फार परिणाम होईल असं मला दिसत नाही. मुळात 2 नवीन कमिशनर नेमले जातीलच, आणि ते नेमले गेले नाहीत तरी देशात 1991 पर्यंत एकच निवडणूक आयुक्त होता, आणि तोच देशातील सर्व लोकसभा निवडणुका त्या निवडणूक आयुक्त जो एकमेव निवडणूक आयुक्त होता त्यांच्या देखरेखीखालीच पार पडायच्या आणि उत्तम तऱ्हेने पार पडायच्या. त्यामुळे 3 आयुक्तांचा निवडणूक आयोग एका व्यक्तीवर आला म्हणून कारभारात फार काही फरक पडेल असं वाटत नाही. मात्र 3 आयुक्त असणं हे चर्चेच्या दृष्टीने चांगलं असतं. वेगवेगळी मतं येऊ शकतात, त्याचबरोबर नियोजन करणं सोपं जातं. त्या दृष्टीने 3 जणांची आयुक्ताची एक कमिटी असावी असं नरसिंहरावांच्या काळात ठरलं, कारण तेव्हा शेषन हे निवडणूक आयुक्त होते आणि ते सरकारला अनेक गोष्टींमध्ये धारेवर धरत होते किंवा अडचणीत आणत होते. शेषन यांची ती ताकद कमी करावी म्हणून तेव्हा 2 निवडणूक आयुक्त अधिक आणण्यात आले आणि ती सिस्टीम पुढे चालू राहिली. परंतु एक निवडणूक आयुक्त सुद्धा देशाची निवडणूक उत्तम तऱ्हेने हाताळतो हे 1991 पर्यंत सिद्ध झालेलं आहे. पुढचा मुद्दा येतो या आठवड्यात घडलेला, तो म्हणजे इंडिया आघाडीचा. इंडिया आघाडीची एक गंमत चाललेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की इंडिया आघाडीची गाडी रुळावर आली आहे आणि आता ती धावते का बघायचं, तर ती पुन्हा घसरलेली दिसते. तिथे पुन्हा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याची 2 उदाहरणं. पहिलं उदाहरण म्हणजे वायनाड हे जे राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे केरळमधला, जिथनं ते 2019 मागच्या निवडणुकीत निवडून आले होते, तिथे कम्युनिस्ट पक्षाने एक तगडा उमेदवार दिलाय. म्हणजे डी राजा हे जे कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्यांच्या पत्नीला तिथे उमेदवारी दिलेली आहे. आता इंडिया आघाडीचा कम्युनिस्ट पक्ष घटक आहे. इंडिया आघाडीच्या सगळ्या तुम्ही जेवढ्या काही मीटिंग पाहिल्या असतील तर त्या मीटिंगमध्ये आघाडीवर सीताराम येचुरी आणि डी राजा हे कायम प्रमुख स्थानी बसलेले तुम्ही पाहिले असाल. या डी राजांच्या पत्नी अॅनी राजा यांना वायनाडमधनं तिथल्या केरळ सरकारने उमेदवारी दिली आहे आणि एक प्रकारे राहुल गांधींना संदेश दिलाय की तुमची निवडणूक सोपी नाही. राहुल गांधी यांनी वायनाडमधनं निवडणूक लढवू नये असं काँग्रेसमधल्याही काही जणांचं मत होतं, कारण वायनाड मतदारसंघाचं प्रोफाईल असं आहे की तिथे 29% मुस्लिम आहेत आणि तिथे ऑल इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग या संस्थेबरोबर काँग्रेसचा टायअप आहे. या टायअपमुळे, या युतीमुळे उत्तर भारतात काँग्रेसची अडचण होते, म्हणून राहुल गांधींनी तिथून निवडणूक न लढवता तेलंगणा किंवा कर्नाटकात जावं आणि तिथून निवडणूक लढवावी असे काँग्रेसमधल्या काही जणांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ते राहुल गांधींच्या कानावरही घातलं. मात्र वेणुगोपाल हे जे राहुल गांधींचे सध्याचे सल्लागार आहेत, त्यांचा कारभार बघतात, त्यांनी मात्र आग्रह धरला की नाही, वायनाडमधनच निवडणूक लढवायची. आणि शेवटी राहुल गांधी त्यांच्या म्हणण्याला राजी झाले आणि त्यांनी वायनाडमधनं उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे. मात्र आता कम्युनिस्ट पक्षांची पण उमेदवारी तिथे जाहीर झाल्यामुळे काँग्रेसची थोडी पंचायत झाली आहे आणि त्यामुळे राहुल गांधींसाठी आणखी एक मतदारसंघ शोधण्याची धावपळ सध्या चालू आहे. तो उत्तर भारतातला असावा असं काही जणांना वाटतं, परंतु तो सुरक्षित असणार नाही म्हणून तेलंगणाचा विचार चाललाय, कारण कर्नाटक मधलाही कोणताही मतदारसंघ
राहुल गांधींसाठी सुद्धा सुरक्षित आहे असं सर्वे दाखवत नाहीत, असं काँग्रेसचा इंटरनल सर्वे सांगतो. आणि त्यामुळे तेलंगणात मात्र तिथले नवे मुख्यमंत्री रेड्डी ते खूप लोकप्रिय पण आहेत, उत्साही आहेत. ते स्वतःचाच मतदारसंघ राहुल गांधींसाठी द्यायला तयार आहेत, जिथनं ते पूर्वी निवडून आले होते. आणि राहुल गांधी कदाचित तो मतदारसंघ निवडतील. तर हा एक इंडिया आघाडीतला वाद झाला. दुसरा वाद म्हणजे ममता बॅनर्जींनी कालच संपूर्ण बंगालमधल्या 42 जागांचे उमेदवार जाहीर केले आणि काँग्रेसला काहीही एकही जागा दिली नाही. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहेत, म्हणजे तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. आता याचा अर्थ इंडिया ब्लॉकमधनं नितीश कुमार बाहेर पडले, इंडिया ब्लॉकमधनं आता ममता बॅनर्जी वेगळ्या झालेल्या आहेत. आणि आप जरी बरोबर असलं तरी ते कशा पद्धतीने जागा वाटप करतं हे अजून निश्चित झालेलं नाही. त्यामुळे हा एक ममता बॅनर्जींनी जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. जसं महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंनी मुंबईतली उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेस संतापलेली आहे. आणि याच पद्धतीचा वाद हा उत्तर भारतात किंवा पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेला आहे. ममता बॅनर्जींचं त्याच्यामागचं गणित साधं असं आहे की अँटी तृणमूल मतं जी आहेत, तृणमूल काँग्रेसच्या विरोधातली जी मतं आहेत, ती जर का आपण काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने काँग्रेस आणि डाव्या पक्षांबरोबर आघाडी केली तर ती मतं बीजेपीकडे वळतील, भाजपकडे वळतील आणि भाजपचा फायदा होईल. तो होऊ नये म्हणून तिथे तीन पक्षांची लढत व्हावी असं ममता बॅनर्जींना वाटतं. म्हणजे त्यांच्या विरोधातली मतं भारतीय जनता पक्षाकडे जाण्याच्या ऐवजी काँग्रेस किंवा डाव्या पक्षांकडे जातील आणि त्याचा फायदा पुन्हा ममता बॅनर्जींना होईल. हे मागेही आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं, तसंच पुढे झालेलं आहे. पण मध्यंतरी अशी चर्चा होती की ममता बॅनर्जी 5 जागा द्यायला तयार आहेत आणि इंडिया आघाडीचं एकत्रित चित्र उभं राहावं असं ममता बॅनर्जींचं मत आहे. पण तसं काही झालेलं दिसत नाही. साहजिकच आहे की अधीर चौधरी जे पश्चिम बंगालमधले म्हणजे जे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, ज्यांनी कायमच ममता बॅनर्जींच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे, त्यांनी सडकून टीका केली आहे ममता बॅनर्जींवर. आणि ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्ष यांचा छुपे साठलोटा आहे असाही आरोप झालेला आहे. पण त्यातला मुद्दा असा की इंडिया आघाडीची गाडी रुळावर आली होती, ती पुन्हा त्याची हालचाल ही डळमळीत झालेली आहे. त्या इंडिया आघाडीने अद्याप तरी वेग घेतलेला दिसत नाही, ना जागा वाटपाबद्दल ना प्रचाराबद्दल. त्याच्यानंतर यावरनच एक प्रचाराचा जो फरक दिसतो आपल्याला की एकीकडे राहुल गांधी यांचा म्हणजे त्यांच्या पदयात्रेतनं चाललेला प्रचार आणि दुसरीकडे मोदींचा प्रचार. राहुल गांधींचा प्रचार हा अजूनही कास्ट सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना, त्याच्यानंतर असे वेगवेगळे अधिकार देणं आणि अंबानी आणि अदानी यांच्यावर जोरदार टीका करणं यावरच मर्यादित राहिलेला आहे. आणि ज्यावेळी ते अदानींवर खूप मोठी टीका करतात त्याच वेळे तेलंगणचे त्यांचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे अदानींबरोबर मोठमोठे करार करतायत. म्हणजे यातला जो म्हणजे हे परस्पर विरोधी ज्या या घटना आहेत याची दखल काँग्रेसमध्ये घेतली जात नाही दुर्दैवाने. त्यामुळे होत आहे असं की राहुल गांधींच्या प्रचाराला अदानी अंबानी विरोधातल्या म्हणा किंवा जात जनगणना म्हणा ह्याला वजन येत नाहीये. कारण तुम्ही शेवटी 60 वर्ष जेव्हा सत्तेवर असता तेव्हा तुम्ही सत्तेवर असताना काय केलं, अशा पद्धतीचा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि मतदारांच्या मनात तो प्रश्न येतो. आणि अशा वेळे त्याला उत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला अद्याप समजलेलं दिसत नाही. या उलट मोदींनी संपूर्ण त्यांचा प्रचाराचा भर हा विकासावर ठेवलेला दिसतो. भाजप दोन तऱ्हेने काम करताय असं वाटतं. त्यांची पहिली लिस्ट पाहिली किंवा आता आज रात्री त्यांची बैठक होणार आहे, त्याच्यात नवीन लिस्ट येईल. पहिल्या लिस्टमधनं म्हणजे उमेदवार निवड करताना ते जातींचा गणित जमवण्याचा फार बारकाईने विचार करतायत आणि जातींचं गणित समोर ठेवून उमेदवाराची निवड होते. म्हणजे उमेदवाराची लोकप्रियता, उमेदवाराचा काम करण्याची पद्धत हे या गोष्टी आहेतच, पण त्याबरोबर जातीचं समीकरण बसताय की नाही प्रत्येक मतदारसंघात हे ते फार बारकाईने बघतायत. पण प्रचारात ते जात आणत नाहीयेत, प्रचारात ते विकासाचा मुद्दा आणतायत.
आणि विकासाचा मुद्दा आणताना त्यांनी पूर्णपणे असं धोरण ठरवलेलं दिसतंय की माझा विकास असा आहे की ज्याचं भूमिपूजन, ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी करतो तोच प्रकल्प माझ्याच कारकिर्दीमध्ये पूर्णत्वास जातो. प्रत्येक ठिकाणी ती ही बाब वारंवार सांगते की मी असा पंतप्रधान आहे किंवा माझं सरकार, भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार हे असं सरकार आहे की जे प्रकल्पांना सुरुवात केल्यावर तो तडीस नेतं. म्हणजे कालचं तुम्ही त्यांचं भाषण ऐकाल तर ते म्हणत की त्यांनी असं म्हटलंय की पूर्वीच्या काळात पार्लमेंटमध्ये प्रकल्पाची घोषणा व्हायची, भूमिपूजनाचा दगड ठेवला जायचा आणि पुढे अनेक वर्ष काही व्हायचं नाही. आझमगडमध्ये काल ते होते आणि ते म्हणाले आझमगडमध्ये मी असं केलेलं नाही. मी जे जे 5 वर्षापूर्वी तुम्हाला कबूल केलं, ज्याचं भूमिपूजन केलं, त्याच पद्धतीत ते प्रकल्प पूर्णत्वास नेलेत आणि म्हणून आताही मी ज्याचं भूमिपूजन करत आहे. काल त्यांनी अनेक नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. आपल्याकडे पुण्यातल्या टर्मिनलचं पण उद्घाटन केलं. तर मी आता जे प्रकल्प सुरुवात करत आहे ते पण तडीस नेण्याची क्षमता आमच्या सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्हाला तुम्ही पुन्हा निवडून द्या, अशा पद्धतीचा प्रचार हा मोदींनी केलेला आहे. म्हणजे उमेदवार निवड त्या पातळीवर, लोकल पातळीवर जातीचं समीकरण, मात्र प्रचारात विकास हा त्यांचा मुख्य भाग आहे. त्याचबरोबर जर का आपल्याला 300च्या वर जागा न्यायच्या असतील तर पुन्हा एनडीए, ज्याला ते पूर्वीची एनडीए मधले मित्र पक्षांना जवळ केलं पाहिजे, या दृष्टीनेही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने चंद्राबाबू नायडूंबरोबर युती केली आहे. त्यातनं त्यांना आंध्रमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलाबरोबर त्यांची बोलणी चालू आहेत. अद्याप त्याला यश आलेलं नाही, कारण बिजू जनता दल विधानसभेवरचं आपलं वर्चस्व कमी करायला तयार नाही आणि भाजपला लोकसभेच्या पाठोपाठ बरोबर विधानसभेतही तिथे शिरकाव करायचा आहे, त्यांच्या जागा वाढवायच्या आहेत. त्यामुळे ती बोलणी सध्या थांबलेली आहेत, पण काहीतरी युती होण्याची शक्यता दिसते आहे. आंध्र प्रदेशात तर जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू हे दोघं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत, त्यामुळे तिथेही त्यांचा फायदा होणार आहे. आणि पंजाबमध्येही त्यांच्या अकाली दलाबरोबर पुन्हा बोलणी चालू आहेत. त्यामुळे एकीकडे इंडिया आघाडीमधले पक्ष हे आघाडीतनं बाहेर जात असताना तिकडे मात्र एनडीए मध्ये काही प्रमुख पक्ष हे पुन्हा भाजप भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ओढून घेत आहे किंवा आपल्या तंबूत घेत आहे आणि त्यातून आपली 300च्या वर विजयी उमेदवारांची संख्या न्यायचं जे त्यांचं गणित आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. इथे एक मोदींनी जी परवा एक संपूर्ण मंत्रिमंडळाची मंत्रिपरिषदेची बैठक घेतली, ती प्रगती मैदान मधल्या भारतीय मंडपम मध्ये घेतली. तिथे मोदींनी दोन आपल्या मंत्र्यांना सूचना केल्या. त्यातली एक महत्वाची सूचना अशी होती की वाह्यात बोलू नका, हे तर ठीकच आहे आणि त्याच्यावर ते फार दक्ष आहेत यावेळे, कारण मागच्या 5 वर्षात ज्या ज्या खासदारांनी वाह्यात विधानं केली आणि पक्षाला अडचणीत आणलं त्यांना त्यांनी यावेळी तिकीट दिलेलं नाही. कुठचाही अतिरेकी बोलणारा खासदाराला पुन्हा नव्याने उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं मिळालेली नाही. ही महत्वाची बाब होती, पण ती अनेकांकडनं दुर्लक्षित राहिली. पण मंत्र्यांना त्यांनी अशी सूचना दिली की कोणाबरोबर फोटो काढतात तेही बारकाईने बघा, वाटेल तसे फोटो काढायला तुमचे देऊ नका आणि त्याचबरोबर ज्या काही राजकीय घडामोडी चालू असतील त्याच्याबद्दल कुठेही सूचकतेने सुद्धा बोलू नका. आणि हे सांगताना त्यांनी 2004 मधला किस्सा सांगितला. तो कोमी कपूर यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये याबद्दलची माहिती दिलेली आहे. तो किस्सा असा की 2004 मध्ये प्रमोद महाजन आणि शरद पवार यांच्यात बोलणी झाली होती आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने बऱ्यापैकी प्रगती केलेली होती. परंतु प्रमोद महाजनांनी ही गोष्ट काही जवळच्या मित्रमंडळींजवळ लीक केली, ती बातमी बाहेर पसरली आणि नंतर ती युती होऊ शकली नाही. तर अशा पद्धतीचे घटना घडतात ह्या लक्षात घेऊन मंत्रिमंडळ म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जे काही चाललं असेल त्याबद्दल सूचक बोलणं सुद्धा टाळावं असा सल्ला मोदींनी दिलेला आहे. तो देताना त्यांनी जे उदाहरण दिलं त्यातली इंटरेस्टिंग बाब अशी की 2004 पासनं शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं एकमेकाशी काय म्हणू संवाद चालू होता किंवा एकमेकांना सत्तेत सहभागी करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालले होते, हे त्यातून कळलं. त्याची मोठी बातमी अद्याप झालेली नाही, पण कोमी कपूरांचा जो कॉलम आहे
त्याच्यात मोदींचं हे वक्तव्य त्यांनी तपशीलवार दिलेलं आहे. तर महत्वाचा भाग असा की याबाबत सूचकतेने सुद्धा काही बोलू नका, हा जो मोदींनी एक इशारा दिलाय. दुर्दैवाने तो इशारा दुसऱ्याच दिवशी त्यांच्या एका खासदाराने पाळला नाही. कर्नाटकमध्ये हा खासदार वाह्यात बोलला. त्यांनी असं म्हटलं की आम्हाला 400च्या वर भारतीय जनता पक्षाला जागा कशासाठी हव्या आहेत, तर 400च्या वर जागा मिळाल्या तर आपण घटना दुरुस्ती करू शकतो आणि हिंदू राष्ट्र स्थापन करू शकतो. आता याच्यावरनं वाद निर्माण होणार हे लक्षात आल्यावर भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्या विधानाचं खंडन केलं आणि आपण अशा इव्हन त्या खासदाराला सुद्धा नोटीस बजावली आणि ज्याला डॅमेज कंट्रोल म्हणतात त्या पद्धतीचं काम केलेलं आहे. इंडिया आघाडी डळमळीत होणं किंवा वायनाडमध्ये राहुल गांधींची अडचण होणं किंवा इलेक्टोरल बॉन्डवर सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला ठणकावणं आणि ताशेरे ओढणं किंवा इलेक्शन कमिशनर जे निवडणूक आयुक्त गोयल आहेत त्यांनी अचानक राजीनामा देणं, या गोष्टी महत्वाच्या घडलेल्या आहेत आणि त्याच वेळे त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर आणि निवडणुकीच्या प्रचारात या गोष्टींचा कसा उपयोग विरोधी पक्ष करून घेतात आणि त्या भारतीय जनता पक्षाला किती अडचणीत आणतात या घटना, हे आपल्याला बघायचं आहे. आणि विरुद्ध बाजूला इंडिया आघाडी कोलॅप्स होत असताना त्याला प्रत्युत्तर काँग्रेसकडनं कसं दिलं जात आहे आणि आघाडी कशी राष्ट्रात आणि महाराष्ट्रात सावरली जाते, हेही आपल्याला पुढच्या आठवड्यात बघायचं आहे. तेव्हा पुढील आठवड्यात नवीन विश्लेषणासह जरूर भेटूया. धन्यवाद.